रद्द केलेल्या त्या रहाडीला अखेर पोलिसांची परवानगी। जुने नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेशवेकालीन रहाड राहणार सुरू। नाशिक होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी असलेल्या जुन्या पुराण्या रहाडी उघडल्या जातात। मात्र जुने नाशिक छत्रपती चौकातील 60 वर्षांनंतर उघडलेली रहाड पोलिसांच्या आदेशाने पुन्हा रद्द करण्यात आली। या ठिकाणी हिंदू मुस्लिम बहुल भाग असल्याने नागपूर इथं घडलेल्या घटनेमुळे या रहाडीची परमिशन रद्द करण्यात आली, ज्यामुळे जुने नाशिक परिसरातील पदाधिकारी व रंगप्रेमी चांगलेच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी सकाळी विधिवत पूजा देखील करण्यात आली, मात्र अचानक परवानगी नाकारल्याने सर्व रहाडीचे पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली व ही रहाड पुन्हा सुरू करण्याची मागणी केली। जुनं नाशिक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पेशवेकालीन रहाड सापडली आहे आणि ती रहाड या संदर्भामध्ये तिथले नंदू कहार त्यांचा मुलगा यांनी साधारण 20 दिवसापूर्वी आयुक्त साहेबांना त्याबद्दल निवेदन दिलेलं होतं। काही लोकांच्या म्हणण्यानुसार तिथं हिंदू मुस्लिमची दंगल किंवा मुस्लिम समाज जास्ती असल्यामुळे त्या परवानगी देऊ नये, पण शिवसेनेच्या वतीने जुन्या नाशकातले सर्व हिंदू मुसलमान सर्व एकत्र आले आणि सगळ्यांच्या वतीने आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ही पेशवेकालीन रहाड आहे, याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांनी या रहाडीचा उपयोग केला आहे रंगपंचमीनिमित्त, तर त्याला परत परवानगी देण्यात यावी आणि आयुक्त साहेबांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्याचं उद्घाटन किंवा पूजेसाठी माननीय आयुक्त साहेब तिथे येणार आहे आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला मान्यता द्या। सूचना म्हणजे आता जे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब आहे त्याच्यामुळे तिथे जरा व्यवस्थित सांभाळून घ्या आणि समजून उमजून घ्या। आधी परवानगी दिली होती का? सुरुवातीला परवानगी दिली होती, पण जे नागपूर या परिसरामध्ये जे दंगलीचं प्रकरण झालं त्याच्यामुळे ती परत थांबवली होती। आता सर्वांनी विनंती केल्यामुळे ती परत देण्यात आली। गेल्या महिनाभरापासून ही जी पेशवेकालीन रहाड आहे ही आम्ही 60 वर्षानंतर खोदली आहे। तर या रहाडीच्या संदर्भात गेल्या महिनाभरापासून प्रशासनाशी पूर्ण प्रोसेसिंग चालू होती। असं असताना काल प्रशासनाने सगळ्या बाबतीत परवानगी देऊन काल आम्हाला सूचना देखील केल्या, दक्षता घेण्याचा आम्हाला सूचना केल्या। त्यानंतर रात्री 12 वाजता पुन्हा आम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज आहेत त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने तुम्हाला परवानगी नाकारत आहोत रहाडीची आणि आम्हाला रहाड बुजवण्याचे त्वरित आदेश आहेत। त्यांना कारण विचारलं असता त्यांनी नागपूरला जो हिंसाचार झाला कालचा, तर त्या गोष्टीचा आम्हाला त्यांनी तिथं कारण देऊन आम्हाला सांगितलं की तुमचा भाग देखील सेन्सिटिव्ह आहे, तुमच्या भागात देखील हे घडू शकतं, परंतु मला सांगायला एक अप्रूपता वाटते की आम्ही इथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कम्युनिटीज एकत्र राहून ही संस्कृती जोपासत असतो। धर्म संस्कृतीचे जे काही विषय असतील त्या विषयावर आजपर्यंत इथे कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा वाद झालेले नाही ते आणि इथून पुढे देखील होणार नाही हे आम्ही त्यांना जेव्हा समजून सांगितलं सगळ्या मुस्लिम आणि हिंदू पदाधिकाऱ्यांनी, तेव्हा त्यांनी आज आम्हाला सांगितलं की ठीक आहे आज आपण या प्रोसेसिंगला थांबू, परंतु उद्या जर आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तर आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाने त्या रहाडीला परवानगी नाकारावी लागेल। आणि जुने मुस्लिम जे आमच्याबरोबर आजही इथे राहतात स्थानिक रहिवासी, त्यांनी देखील पोलीस प्रशासनाला सांगितलं की आम्ही देखील या रहाडीचे मानकरी आहोत, आम्ही देखील या रहाडीमध्ये उड्या घेतल्या आहे। जुन्या नाशिक परिसरातील शिवाजी तरुण मित्र मंडळ 65 वर्षापासून इथे या जुन्या नाशिकामध्ये ही जी रहाड खदलेली आहे, या रहाडीमध्ये गेल्या 65 वर्षापासून हा रंगपंचमीचा सण दरवर्षी साजरा होतो, पण काही वर्षापासून ही रहाड बंद पडली। पण गेल्या 15-1 दिवसापूर्वी पुन्हा एकदा इथं ही रहाड खदण्यात आली। रहाड खदल्यानंतर हा रंगपंचमीचा उत्सव करण्यासाठी परमिशन पोलीस आयुक्त ऑफिसकडून देण्यात आलेली होती। त्याच पद्धतीने काल झालेली जी घटना नागपूरची घडलेल्या घटनेनंतर काल रात्री मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ कहार यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला का तुमची परवानगी नाकारण्यात येत आहे, असं त्यांनी तोंडी उत्तर दिलेलं लेखी नाही। पण त्याच पद्धतीने आज मंडळाचे सर्व कार्यकर्ते इथे जमलेले आहे। त्याच पद्धतीने आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेऊन इथल्या परवानगीसाठी विनंती करणार। आज सकाळी रहाडीची पूजा झाल्यानंतर संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये ही रहाड सुरू राहणार की नाही याची उत्सुकता होती, मात्र पोलिसांनी खबरदारी घेत ही रहाड सुरू करण्याची परवानगी दिली। नाशिक शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये रंगपंचमी आणि रहाड संस्कृती पेशवेकालीन परंपरा साजरी केली जाते आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी शॉवर्स
अनेक ठिकाणी हौद, अनेक ठिकाणी डीजे आणि अनेक ठिकाणी पारंपरिक नृत्य वाजवली जातात. तर जे सरकारी नियम आहेत त्याच्यामध्ये त्याचा कुठे उल्लंघन होणार नाही या अटी शर्तींच्या अधीन राहून आम्ही यांना परवानगी दिलेली आहे आणि ते सर्व प्रॉपरली इम्प्लिमेंट होईल याची आम्ही दक्षता घेऊ. उद्या होणाऱ्या रंगपंचमी करता या राहाडीला परवानगी देत परिसरात प्रचंड असा बंदोबस्त देखील लावण्यात आलाय. पोलिसांची या राहाडीवर करडी नजर असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.